ही घरं मिळत आहेत आणि आपल्याला माहित आहे की आपण देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते निश्चितच घडतंय, कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहे। म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे 4 पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले। या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं। या शहरामध्ये 200 खाटाचा सहकारी दवाखाना, आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं, ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं। आपल्याला अनेक योजना, फ्लायओव्हरच्या योजना असू द्या, अनेक योजना आणल्या आणि आज आपण बघतोय की आज सोलापूर मधल्या माझ्या मतदारसंघातील 99 ते 95 ते 90% जे काही हद्दवाढ भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या, ड्रेनेज, पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत। केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे साध्य झालं। त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या, या अंतर्गत मिळालं। साहेब, आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या, सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो, पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे, ज्यांच्यामुळे एक आमच्या सोलापुरातले युवक आहेत, 80% जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात। पुणे असू द्या, मुंबई असू द्या, बेंगळूर असू द्या, हैदराबादमध्ये असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या हाताला कामं मिळतील आणि लहान सहान उद्योगाला आपल्याला चालना मिळेल। म्हणून तुम्हाला या विनंती करतो की या सोलापूर शहराच्या वतीनं की तुम्ही एक चांगलं उद्योगधंदा आणि एक उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं व आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते 100% करतील। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, साहेबांनी उद्योगधंदा आणि IT पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो। हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये, ज्यांनी आपले 40 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं शीट कायमपणे, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या, जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात। हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला 5 वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून। त्यांच्या बळावर मी 5 वेळा निवडून आणलो। त्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभाग होऊन जे काम करतात, खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे। आजकाल थोडं कार्यकर्ते थोडे नाराज असतात साहेब, कारण काही लोक कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात। मी सांगतो साहेब, हा शहर उत्तर आहे। आजपर्यंत तुम्ही जे शहर उत्तरसाठी ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलं तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊनच जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं, या सोलापूर शहराचं गेल्या 2 वर्षापासूनचा आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं, कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त सोलापूर जिल्ह्यात आले होते। पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी, पण त्यांचं कसं म्हणतात ना, घरी आकाशी असलं तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं, तसं आपल्या सोलापूरवर आहे। आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी झालेला आहे। आजचा दिवस हा माझ्या आणि माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे। वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या, स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कामगारांना, कुटुंबांना आज स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी। आणि आपल्याला सांगू इच्छितो, आज आपल्या सगळ्यांना ज्यांना घरं मिळाले, या नेते राष्ट्रीय कामगार गृहनिर्माणाचे राबवण्याचं जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या संकल्पना होतं आणि त्यासाठी त्यांनी ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न असू द्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजसाठी असू द्या किंवा इथल्या लाईटच्या संदर्भात असू द्या, विशेष निधी देऊन आपल्या ही संकल्पना कमी पैशात कसं मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्याला मदत केलेली आहे। आणि खरंच आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये।